पुढचा प्रश्न 60वा प्रश्न. काय लिहिलं आहे? अंडर रूट 31 32 30 33 अधिक 1 दिलं आहे. क्रमानेच लावू आपण. 30 गुणिले 31 गुणिले 32 गुणिले 33. 30 31 32 33 अधिक 1 आहे. यांचं वर्गमूळ काढायचं. आता थोडंसं ऑब्झर्वेशन केलं याच्यात. तर इथं 0 आहे, म्हणजे ह्या गुणाकारात शेवटचं डिजिट काय येणार? 0च येणार आहे अख्ख्या गुणाकारात, बरोबर. ह्या 0मुळं एकने इथं 0ला 30 निघुनल्यामुळं इथं 2 कशा निघून आहे? एक 0 असल्यामुळे 1 0 येणारच आहे इथं कंपल्सरी. आणि त्याच्यात अधिक 1 मिळवलं आहे, म्हणजे शेवटचं डिजिट काय झालं? 1. आता शेवटचं डिजिट 1 असलं त्याचं वर्गमूळ कोणतं येऊ शकतं? हे 0 येऊ शकत नाही. 0 असल्यावर 0 येणार. आता 3 त्रिक 9 होणार. 9 असलं तरच 3 येऊ शकतं. शेवटचं डिजिट 9 असलं तरच त्याचं वर्गमूळचं शेवटचं डिजिट 3 होऊ शकतं. इथं 1 शेवटचं डिजिट 1 असल्यावर 1 होऊ शकतं. एकाच वर्गमूळ 1. आणि इथं पण 1 आहे. म्हणजे आपल्याला 2 पर्याय तर इलिमिनेट झाले. युनिट डिजिट बघूनच शेवटचं एकक स्थानचा अंक बघून उरला पर्याय 3 आणि 4 नंबरचा, बरोबर. आता हे वर्गमूळ काढतोय आपण. याच्यातलं एक निवडायचे. 30 आणि 31 हे जवळजवळचे आणि 32 आणि 33 हे जवळजवळचे. म्हणजे याचं वर्गमूळ 30 आणि 30 असतं तर 30च आलं असतं. 2 वेळा 30चं गुणाकार म्हणजे 30च बाहेर आले असते. पण याचं मीन घेऊ आपण. 30.5 बाहेर आला. आणि याचं 32 आणि 33 असलं तर याचं 32 असलं तर 32 आलं असतं बाहेर, किंवा 33 असलं तर 33 आलं असतं. पण 32 गुणिले 33 32.5 हे बाहेर येणार गुणाकार. यांचा गुणाकार किती होणार? हे गुणाकार पण करणं आपल्याला अवघड झालं. मग याचा पण मीन घेतला आणि त्याचा वर्ग केला. याचा मीन किती झाला? 31.5. याचा वर्ग केला म्हणजे 31 आणि 32 याच्यामधली जी संख्या आहे 31.5 याचा वर्ग बाहेर येणार आहे आणि त्याच्या आसपासची संख्या राहणार आहे. 31चा वर्ग माहिती आहे आपल्याला. 30 900 मग करून बघू. 1 3 1 3 आणि 3 3 3 6 आणि 3 3 961 आणि 32चा वर्ग गुणिले 32 करून बघू. 2 2 4 3 2 6 6 12 हात चाल 1 3 3 9 1 10 1024. आता याचं 31.5 आहे मध्य. याच्यामध्ये किती येतो? इकडून 30 गेलो तर 91पर्यंत जाईन आणि इकडून 25 30 एक माग आलो तर 91पर्यंत येईन. म्हणजे 990च्या आसपास पोचतोय आपण. 990च्या आसपासचा हे 2 पर्याय उरले. त्याच्यातला पर्याय कोणता? 991. 4 नंबर. पूर्ण पॉईंट टू पॉईंट करणं अपेक्षित नाहीच आहे. हे समजलं का? हे 30 31 पैकी आणि 30 31 32 33 याचं एक मीन घेतला समजा 31.5 मीन येणार आहे आणि 4 वेळा म्हणजे त्याचा वर्गच होणार आहे आणि तो साधारण 990च्या आसपास जातो आहे. युनिट डिजिटमुळे 2 ऑप्शन ऑलरेडी इलिमिनेट झाले होते आपले. पर्याय नंबर 4. 60चं 4 61. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी किती? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 3 5 7 9 विषम आणि नैसर्गिक घनांची सरासरी. घन किती झालं? एकाचा 1 3 3 9 9 3 27 4 5 25 25 5 125 7 7 49 49 गुणिले 7 343 9 9 81 81 गुणिले 800 9 8 72 729 यांची बेरीज विचारली. बेरीज आहे सरासरी विचारली. आधी बेरीज काढू. 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 आणि 3 16 16 आणि 9 25 7 4 2 2 2 4 5 6 6 4 10 2 12 चालेल 1 1 2 3 2 5 7 आणि 5 12 1225 आले. 1 2 3 4 5 संख्या म्हणून 5 ने भागलं सरासरी विचारली आपल्याला, बरोबर. 5 1 5 5 2 10 खाली उरले 2 5 चोक 20 खाली उरले 2 5 5 25 245. 3 नंबरचा पर्याय 61चा 3 नंबर. 62वा प्रश्न बघू. आता विचारले ह्या आकृतीत हे 2 समांतर आहे. एल समांतर एम आहे. मग त्याची प्रॉपर्टी काय असते समांतर असले? हितालचे कोण सेम होतात, इथालचे कोण सेम होतात, बरोबर. ही छेदिका आहे पी. डब्ल्यूची किंमत विचारली. हे डब्ल्यूची किंमत विचारली. आता ही इकडं 3x आहे, ही x आहे. म्हणजे 3x आणि x 4x. हे 4xच किती झाले? 4x इज इक्वल टू सरळ रेषेतले 180 असतो. म्हणजे x इज इक्वल टू 4 भागिले गेले 4 चौक 16 खाली उरले 2 4 25 45 डिग्री. म्हणजे हा इथालचा 45 झाला. हा 45 गुणिले 3 झाला. हा 45 म्हणलं हा पण 45 होणार आणि इकडचा 45 गुणिले 3 होणार. 45 गुणिले 3 किती झाले? 135 डिग्री. पर्याय नंबर 2. 62चं 2. 63वा प्रश्न बघू.
काय म्हणलं आहे, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात, त्रिज्येचा वर्ग r वर्ग. आपल्याला तसं माहिती वर्तुळाचं क्षेत्रफळ πr² आहे. आता इथं r मानलं. हा एरिया त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलतो. क्षेत्रफळ 616 आहे तेव्हा त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. पण 14 बरोबर समप्रमाणात बदलतं का नाही, वर्गाबरोबर बदलतं. म्हणून 14चा वर्ग किती होणार, 196. दुसरं विचारले 42 त्रिज्या असेल, त्रिज्या इथं 42 असेल म्हणजे 42चा वर्ग घ्यावा लागेल. तर इकडचं क्षेत्रफळ किती, 42चा वर्ग किती, 42 गुणिले 42, 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 आणि 8 16, हात चाला 1 4 चौक 16 आणि 17, 1764. आता बघा हे समप्रमाणात बदलतं. हा एरिया आहे, हा एरिया काढायचा आहे आपल्याला. तर 42 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, 196ला 616 होते, तर 1764ला किती, हे कसं मांडायचं, 196ला किती होतं आहे, 616 बरोबर, 196ला 616, तर 1764ला किती. बघा कशाने भागाकार गुणाकार जातोय. इथं 96 म्हणजे 4 जातोय, इथं पण 4 जातोय. 4 त्रिक 4 चौक 16, खाली उरले 3, 4 9 36, 4 1 4, खाली उरले 4 5 24, खाली उरले 4 चौक 16, 49 झालं इथं. 149 न्यायला भाग जातोय का, 49 त्रिक किती आले, 50 त्रिक 150 म्हणजे 49 त्रिक 147, खाली किती उरले 26 आणि 3, 24 आणि 3 29, वरून घातला 4 आणि 50 600 म्हणजे 49 6 वजा केले 50 300 म्हणजे 49 300तून 6 गेले बरोबर, 6चा भाग बसला इथं. म्हणजे 154 गुणिले 36 हा गुणाकार. वैदिक मेसने परत गुणाकार फास्ट करू शकतो आपण. 6 चौक 24, 7 चाले 2, 6 पंचे 30, 3 2 32, 32 आणि 4 त्रिक 12, 44, 7 चाले 4, 6 1 6 आणि 4 10, 5 त्रिक 15, 15 आणि 10 25, 7 चाले 2, 3 1 3 आणि 2 5, 55 44, पर्याय नंबर 1, 63 1. हे सगळे गुणाकार कसे करायचे फास्ट, भागाकार कसे करायचे, हा 49चा पाडा माहीत नसताना कसा म्हणायचं, हे सर्व गोष्टी आपण बॅचमध्ये शिकवलेल्या आहेत. आपल्या मुलांना फायदा होतोच. 64 हे सोपा प्रश्न आहे. 64वा प्रश्नाचं तुम्ही उत्तर कमेंटमध्ये टाका. 65वा प्रश्न बघू. एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च किती. अर्धवर्तुळाकृती तारेची त्रिज्या ही अर्धवर्तुळाकृती आहे. त्रिज्या 420 आहे. याचं परीघ किती झाला आपल्याला काय विचारलं, कुंपण घालायचे म्हणजे कडाने परीघच काढावं लागणार ना. पूर्ण वर्तुळाचा किती तो 2πr, हा अर्धाचे म्हणजे बागीले 2 म्हणजे πr झाला परीघ. πr एवढा परीघ झाला. पण याला पण ही बाग आहे, इकडं पण कुंपण घालायचे ना, प्लस हे बाजू मिळवले पाहिजे. हे 2r आहे म्हणजेच व्यास आहे, हा डायमीटर. हे पूर्ण हे 2πr बागीले 2 म्हणजे हे πr झालं आणि हे 2r झालं. एवढ्याला कुंपण घालायचे. 22/7 आरची किंमत किती दिलेली, 420 अधिक 2r, 400 400 800 आणि 20 20 40 840, 7 1 742 60, 22 5 110, 22 132 बरोबर ना. हा 0 अधिक 840, 0 4 2 6 8 3 11, चला 1 1 1 2, 2160. 2160 काय झालं ते, 2160 हे काय झालं, 2160 आपलं त्याचं टोटल परीघ झाला.
आता एका मीटरला 60 रुपये चार्ज होतो आहे म्हणून गुणिले 60. 0 0 6 7 36 7 4 3 6 1 6 6 3 9 6 2 12 1,29,000 रुपये एकदा पूर्ण कुंपण घालायला एवढा खर्च लागणार. 1,29,600. आपल्याला किती विचारले? 5 पदरी कुंपण करायचे म्हणून याला 5 पदर करायला 5 वेळा गुणायचं परत. 0 0 5 36 7 4 3 9 5 45 45 3 48 7 4 4 5 2 10 10 4 14 7 1 5 1 5 1 6 6,48,000. पर्याय नंबर 2. 2 नंबर. 66वा प्रश्न काय म्हणले? सोबतच्या आकृतीत PQR मध्ये PA आणि अँगल PQ दुभाजक आहेत. R 70 आहे तर आता बघा इथं काय विचारलं आहे. हा 70 आहे. तिन्ही कोणाची बेरीज किती होणार? 180. हा किती? x आणि x 2x आहे. हा y आणि y त्यांनीच दिले. हा y आणि y 2y म्हणजे 2x + 2y + हा 70 हे किती असणार? 180 असणार. 2 कॉमन काढला कंसात x + y उरला. हे 70 तिकडे गेले. 180तून 70 गेले 110 म्हणजे x + y हे 2ने भागिलं 110ला 55 आलं. हा x + y इथं बघा. आता x + y किती आहे? 55. आपल्याला m विचारलं PMQ हा विचारला आहे. हा x + y मिळाला ना आता 55. तिन्ही कोणाची बेरीज किती होणार? ह्या त्रिकोणात परत 180 180 वजा हा x + y 55 गेला. खाली करते उरला 125 म्हणजे हा m किती होणार? 25. 125. 3 नंबर. 66चं 3. 67वा प्रश्न. एक 7-8 प्रश्न राहिले जरा फास्ट घेऊ. परत दुसरा पण पेपर सुटेल आता. सोबतच्या आकृतीत दिले PQR त्रिकोण आहे. AQP कुठे? AQP 130 आहे. BRP 140 आहे. PQ 16 आहे. PR 12 आहे. तर QR किती? हा 130 आहे म्हणलं इकडचा बाजू किती होणार? 180 मधून 130 गेले 50. हे 140 आहे म्हणलं इकडची बाजू किती होणार? 180 मधून 140 गेले 40. 50 आणि 40 90. टोटल 3 कोणाची बेरीज 180 असते. 50 40 90 हे 90 म्हणजे हे किती होणार? 90 90 म्हणजे हा काटकोन. परत आपलं ते ट्रिपलेट कामाला आलं. आपलं इथं काटकोन झाला. हे 16 12 आहे म्हणलं हे किती? 16 12 म्हणजे हे x असणार. हा कर्ण आहे काटकोन त्रिकोण पुढची बाजू म्हणजे कर्ण. 3 4 5 त्रिकूट लागलं ना आपलं ॲप्लिकेबल. हे 3ला किती निघून? हे त्रिकुटाला 4 निघून. 3 चौक 12 4 चौक 16 5 वाचा 25 नाही 5 चौक 20. ह्या त्रिकुटाला 4 निघून आपण 4 त्रिक 12 आले 4 चौक 16 आले 4 पंचे 20 सेंटीमीटर. पर्याय नंबर 4. 67चं 4. जरी तुम्ही तुमच्या क्लासमध्ये किंवा शाळेत ट्रिपलेट केलं नसलं तरी मग हा काटकोन आहे म्हणजे आपण याचा वर्ग 12 12 144 12 12 144 प्लस याचा वर्ग 16 16 196 4 4 10 हात चालला 1 4 1 5 9 4 4 1 14 हात चालला 1 1 2 3 16 16 किती 15 15 16 16 सॉरी 12 12 144 16 16 256 6 4 10 चालला 1 4 1 5 5 10 चालला 1 400 400चं वर्गमूळ किती 20 म्हणजे ही बाजू किती असणार 20. याचा वर्ग याचा कुठं याचा वर्ग प्लस याचा वर्ग. पण सांगायचा उद्देश आहे की ट्रिपलेट पार्ट असलं नाही हे काटकोन त्रिकोण आहे. हे 12 16 दिसतंय आपल्याला 12 16 तर ही तिसरी x मानली. आता हे कितीच्या पटीतलं आहे 3 4 5चं ट्रिपलेट आहे ना. 3ला 4 निघूनलं 3 चौक 12 आले 4ला 4 निघूनलं 4 चौक 16 आले 5ला 4 निघूनलं 5 चौक 20 आले. म्हणजे वेळ वाचतो आपले सगळे प्रश्न कव्हर झाले असते. 4 नंबर झालं. पुढचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 2300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2001 रुपयास गिरायकास सूट देऊन विकला. 2300चा आहे 2300चा आहे 2001 रुपयाला विकला म्हणजे किती सूट दिली? 300 रुपये 300ला एक कमी म्हणजे 299 रुपये सूट दिली. कितीवरती? 2300 रुपयावरती. तर शेकडा सूट काढायची 2300 वरती 299 तर 100वर किती म्हणून 100 नाही म्हणलं. 200 200 गेले 23 1 23 खाली उरले 6 23 तरी 69 किती आली 13%.
पर्याय नंबर 3 68चं 3. ओके. 69. इथे एका चक्रीय चौकोनाच्या सममुख कोनांची मापे 3x + 10 आणि 4x + 30 आहे. तर त्या कोणाचे चक्रीय चौकोन म्हणजे कोणता? चक्रात चौकोन म्हणजे सर्कलमध्ये चौकोन. आणि दोन्ही बाजूंची बेरीज कधी पण 180 असते. आता समोरचे दोन कोण दिलेत आपल्याला 3x + 10 आणि दुसरा किती दिला आहे 4x + 30. हा एक आणि हा एक यांची बेरीज 180च असणार. 3x आणि 4x 4 आणि 3 7x + 30 आणि 10 40 = 180. म्हणजे 7x = 140. म्हणून x = 7 × 14 20. x = 20 आला. आपल्या कोणांची मापं विचारले. पहिला किती आहे 3x + 10 म्हणजे 20 टाका. 20 × 60 60 आणि 10 70. पहिला 70 आला. हाच ऑप्शन 1 नंबर. दुसरा चेक केला आपण 20 × 80 80 आणि 30 110 येतोय बरोबर 1 नंबर. 17वा प्रश्न. काय म्हणलं येतं आता 17व्या प्रश्नात. सोबतच्या आकृतीत त्रिकोण दिला आहे. हे दिलं आहे PQ 12 दिली, QR 16 दिली. हा काटकोन आहे. प्रत्येक ट्रिपटलं 3 4 5 3 चौक 12 3 चौक 12 4 चौक 16 मग 5 चौक 20. ही बाजू पूर्ण 20 येणार आपली. अँगल काटकोन आहे म्हणून. तर QM ही लंब टाकली याच्यावरती. तर लेंथ QMची लेंथ विचारली. आता बघा ह्याचं क्षेत्रफळ किती झालं ह्या ट्रायंगलचं 1/2 पाया किती 16 गुणिले उंची किती 12 = 1/2 हा पाया मानला 20 गुणिले ही उंची मानली कारण काटकोन आहे. हा पाया होऊ शकतो ही उंची होऊ शकते कारण हा कोण काटकोन आहे ना. ही उंची h मानली आपण गुणिले h. 2 ला 2 गेले 16 गुणिले 12 भागिले 20 = h आले ना. आपल्याला QM म्हणजे hच विचारली. QM किती आले 4 चौक 16 4 पंचे 20 म्हणजे 12 चौक 48 भागिले 5 म्हणजे 5 9 45 खाली उरले 3 वरून घेतला 0चा 5 36 9.6 पर्याय नंबर 4. आता हे 20 डायरेक्ट नसते काढता आले तरी याचा वर्ग केला असता 16 16 256 12 12 144 a वर्ग अधिक b वर्ग = कर्णाचा वर्ग c वर्ग. त्याच्यावरून 20 आले असते पण वेळ वाचण्यासाठी ट्रिपलेट 3 ठिकाणी उपयोग बघितले जे आपले पोरांच्या पाठच होते आधीच. 28. 71वा प्रश्न. 28 सेंटीमीटर बाजू आहे. चौरस आहे. हा PQRS चौरस. PQ QRRS हे सरचे मध्यबिंदू आहेत. म्हणजे हे दोन सेम आहे. चौरस आहे. हे सगळे सेमच झाले थोडक्यात. हे किती 28 म्हणजे 14 14 झाले. हा 14 झाला हा 14 झाला. तसे हे बाकी 14 14 झाले. तर चौरस ABCDचे क्षेत्रफळ काढा. आता ह्या चौरसाचं ABCDचं क्षेत्रफळ काढा. ही बाजू तर माहीत पाहिजे. आता हा कोण काटकोन आहे चौरसामुळं. ही एक बाजू 14 आहे दुसरी बाजू 14 तर ही बाजू किती. मग तीच बाजू कशी करणार याचा वर्ग ही समजा x मानली तर x² याचा वर्ग काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे 14 14 196 + 14 14 196 किती आले ते 196 194 म्हणजे 2 गुणिले 196 म्हणजे x² झाला. x म्हणजे किती आले √2 आणि 196चं वर्गमूळ 14 किंवा तुम्हाला फॉर्म्युला पाठ असला समद्विभुज त्रिकोणात कर्ण बाजूच्या √2 पट असतो म्हणजे √2 14 झाले. म्हणजे आता हे आपले बाजू किती मिळाली चौरसाची 14√2 बरोबर. आता याचं क्षेत्रफळ काढायचे म्हणजे याला गुणिले 14√2 ने गुणायचं. हे झालं हे आतल्या चौकोनाचं क्षेत्रफळ. √2 ने √2 लागलं गुणिले 2 आलं 14 14 196 196 गुणिले 2 परत तोंडी कसं करायचं तोंडी 196 गुणिले 2 200 200 400 माहिती आहे 4 4 कमी म्हणजे 400 4 4 8 गेले 392 पर्याय नंबर 2. ओके. 72वा प्रश्न. 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे. एकच फॉर्म्युला पाठ करायचा डिस्टन्स = स्पीड × टाईम. आता आगगाडीचं 1000 मीटर लांबीच्या आगगाडीची लांबी किती 1000 मीटर इकडे घेतली डिस्टन्समध्ये. डिस्टन्स कसं काढायचं गाडीची लांबी प्लस बोगदा. बोगदा किती 800 मीटर आणि लांबी 800 मीटर 1000 मीटर प्लस 800 हा झालं डिस्टन्स.
गाडीची लांबी प्लस बोगद्याचं अंतर, हे झालं डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड. स्पीड किती दिलं आहे 72 किलोमीटर. आता हे मीटरमध्ये आलं, हे किलोमीटर म्हणजे याचे मीटरमध्ये करायचे. 72 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे 72,000 मीटर पर आवर म्हणजे 3600 सेकंद. 72 किलोमीटर पर आवर असतं ना असं. 72ला 72 घेतला किलोमीटर, किलोमीटरचं किती झाले 1000 म्हणजे 72,000 आणि आवर म्हणजे 3600 सेकंद. मीटर आणि सेकंदमध्ये घेण्यासाठी केलं आपण. 72,000 मीटर बघायला 36 सेकंद. तर आपल्याला काय विचारलं टाईम विचारलं गुणिले टी. आता बघा हे किती झाले 1000 आणि 800 1800 इज इक्वल टू हे 2 शून्य गेले 36 एक 36 36 जुने 72 हा शून्य इथं 20 हे टी आलं. 20 इकडं गुणाकार इकडं भागाकार आला 20. हे शून्य गेलं 1 शून्य गेलं 9 18 आणि हा शून्य 90 सेकंद. टी म्हणजे 90 सेकंद आला. 90 सेकंद म्हणजेच पर्याय नंबर 1 आणि 2 पर्याय निवडायचे म्हणून 1.5 मिनटं म्हणजे पण 90 सेकंद. 1 मिनटं म्हणजे 60 मिनटं, तर 1.5 मिनटं म्हणजे 90 सेकंद. 72 कळलं. 73 प्रश्न पाहू. जसं जसे ठराविक दराने एका मुद्दलाची सर्व व्याजाने 5 वर्षाची रास 10,800 होते. 3 वर्षाची रास 5 इयर्सची किती होते 10,800. 3 इयरची किती होते 9,680. सरळ व्याज म्हणजे प्रत्येक वर्षी ती सेमच वाढत जाणार ना त्याच्यावरती. सरळ व्याज म्हणजे प्रत्येक वर्षी ती रास किती होणार सेम पद्धतीने सोडणार. म्हणजे याच्यातला फरक किती असणार 2 वर्ष. 2 वर्षासाठी याच्यातली किती वाढणार 0 7 1 10तून 8 गेले 2 7तून 6 गेले 1 10तून 9 गेले 1. 1120 ही 2 वर्षासाठी वाढते. तर 1 वर्षासाठी किती 1 वर्षासाठी आलं याचे निम्मे केले 1120च्या 2 पंचे 10 खाली वरला 1 बेसक 12 560. 1 वर्षासाठी 560 वाढते. आता इथं किती वाढली 2 वर्षाची. इथं किती लिहिले 3 वर्षाची रास 680 9,680 म्हणजे मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास ही किती 9,680. 3 वर्षाची म्हणजे एका वर्षाची 560 आहे, दुसऱ्या वर्षाची 560, तिसऱ्या वर्षाची 560 अशी 3 वर्षाची मिळवल्यानंतर मुद्दल प्लस रास ही 9,680 होती. 3 वर्षाची किती होणार ही नुसतं व्याज किती होणार 0 6 12 18 हात चालला 1 5 5 5 15 आणि 1 16 1680 हे 3 वर्षाचे नुसतं व्याज होणार आणि रास ही 9,680 होणार. 9,680 राशीतून हे 1,680 वजा केले तर मुद्दल मिळणार 0 0 0 9 गेले 8,000 मुद्दल झाले. 8,000 प्रिन्सिपलवाला पर्याय कोणता आहे मुद्दल 1 2 हे 2 पर्याय. व्याजाचा दर अजून काढायचा आपल्याला 9 किंवा 7% येणार 2 पर्याय गेले. आता 8,000 मुद्दल झाली ही बरोबर 8,000 मुद्दल. 8,000वरती एका वर्षाला व्याज किती मिळतं इथं काढले आपण 560. तर आपल्याला शेकडा व्याज काढायचे म्हणजे 100वर काढायचे. 8,000 मुद्दल झाली. 8,000वर एका वर्षाला 560 2 वर्षाला 2 वेळा बेरीज 3 वर्षाला 3 वेळा बेरीज म्हणून 3 बेरीजा केल्या आणि ह्या 3 वर्षाच्या 3 वजा केल्या इथपर्यंत कळालं. आता 8,000 व 560 तर 100 किती हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले ह्या शून्याला हा शून्य गेला 8 45 8 सकाठ 8 7 56 7%. 8,000 आणि 7% पर्याय नंबर 4. 73चा 4 नंबर. 74 काय म्हणले 74वा प्रश्न. फळांच्या किमती शेकडा 20% वाढल्यामुळे फळांचा खप 10% कमी झाला. किमती शेकडा 20% वाढला. आता मी तर कसं सोडवणार हे 20% वाढलं म्हणजे 5 किंमत होती आधी ती 6 झाली 20% वाढले. खप 10% कमी होता. आधी खप 10 होत होता आता 9 झाला म्हणजे 10% खप कमी झाला. तर काय झालं 9 × 54 व्यवहारात काय झालं 10 × 50 50वरती 4चा फरक पडला. 50वरती 4 व्यवहार जास्त झाला. 50वरती 4 म्हणजे 100वरती किती 50च्या दुप्पट 100 म्हणजे 4च्या दुप्पट 8 8ने व्यवहार वाढला. शेकडा 8 वाढ कुठे 2 नंबर. 74चं 2 नंबर. एवढं इझी होतं गणित. बरं ठीक आहे तुम्हाला हे फ्रॅक्शन नसले माहीत तर आपण काय म्हणले 20% काय वाढलं आधी किमती 20% वाढल्या म्हणजे 100ची 120 झाली हे तर मांडू शकता तुम्ही. आणि खप 10% कमी झाला 100 खप होता होता आधी आता 90 खप झाला. आता उत्पन्न म्हणजे काय असतं किंमत गुणिले खपच असतो ना यांचा गुणाकार केला 0 0 12 9 108 1 2 3 4 0 1 2 3 4 0 1
2 0 2 0 म्हणजे 100चं किती झालं 108 झालं, म्हणजे 8% वाढ झाली. असं पण सोडू शकत होता. 75 एका लाकडी शंकू आहे असला, तळाची त्रिज्या R दिले 21 सेंटीमीटर, उंची दिली हाईट 20 सेंटीमीटर, तर त्याचे घनफळ किती? कोणाचं घनफळाचं सूत्र काय? 1/3 करायचे गुणिले खालचं क्षेत्रफळ घ्यायचं πr वर्ग गुणिले हाईट घ्यायची. हे जर सिलेंडर असलं तर πr वर्ग खालचं क्षेत्रफळ गुणिले नुसती हाईट घेतली असते, पण शंकू आहे म्हणल्यावर 1/3 पण गुणायचं त्याला. बघा आता 1/3 गुणिले 22/7 आपल्याला R किती दिला आहे 21 सेंटीमीटर. 21 गुणिले 21 एच किती दिला आहे 20. सोडवायचं आता 7 त्रिक 21, 21ला 21 गेला म्हणजे 22 गुणिले 21 गुणिले 20 हे क्षेत्रफळ आलं. सोडवा 21 दुने 21 21 21 दुने 42 7 4 4 21 दुने 42 42 आणि 4 46 गुणिले 20 0 2 दुने 4 6 दुने 12 चल 1 4 दुने 8 आणि 1 9 9240. 3 नंबर 75चा 3 नंबर 9240. सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिले आपण. 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायला लावले. प्रश्न सोपे होते आणि जवळपास ही प्रश्नांची उत्तरं बरोबरच आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा रिझल्टसाठी. आणि जे कोणाला स्कॉलरशिपचे क्लास लावायचे असतील त्यांनी आपल्या कमेंटमध्ये जो टेलिग्रामचा चॅनल दिला आहे तो जॉईन करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून ठेवा. थँक्यू. याच्यात अनेक शॉर्टकट शिकला असताना ट्रिपलेट झालं, गुणाकार, वजाबाकी, भागाकार हे अगदी जलद पद्धतीने कसं शिकायचं ते पण आपण भविष्यातल्या व्हिडिओमध्ये पाहूच. थँक्यू.